हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, वीरा माता की जय, सब संतन की जय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, अध्यत्रे जणी देवाची. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, रायगडी मंदिरी वसे माझा राया,
चरणासी अर्पितो अखंडित काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसता पाऊले, श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे आधिकरण, तेची वंदू श्री गुरुचरण, ते नमस्कार आता, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा आईचं महत्त्व पटवून देणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा. आज चालत असणारा दरवर्षीप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराला भेटली हे मी माझं थोर भाग्य समजते. आणि ज्यांच्या सानिध्यातून मला ही प्रवचनरूपी सेवा भेटली ते आयोजक हिरामाता तरुण मंडळ समस्त ग्रामस्थ चरोली बुद्रुक माळीपेठा यांना मी धन्यवाद देते. त्याचप्रमाणे या हिरामाता देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी या प्रांगणामध्ये मला प्रवचन करण्याची संधी मिळाली हे मी माझं थोर भाग्य समजते. पहा, या ठिकाणी जर बसलं ना तर असं एकदम प्रसन्न वाटतं, मनाला एकदम प्रसन्न वाटतं की नाही? सुंदर असं वाटतं की इथून कुठे जाऊच नाही. मग ही हिरामाता कोण होती? तर मी सांगते. पहा, हिरामाता देवी ही वागेश्वराची बहीण होती. पहिलं देवीचं मंदिर दुसरीकडे होतं, तिथून वागेश्वर मंदिराचा दिवा इथे दिसत नव्हता म्हणून देवीने मंदिर दुसरीकडे हाताने पोखरलं. प्रत्येक चैत्र पौर्णिमेला इंद्रायणी नदीतून चांदीची भांडी निघायची, बरोबर ना? जागृत देवस्थान आहे हे. आणि या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला प्रवचन करण्याची संधी भेटली हे मी माझं थोर भाग्य समजते. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अहो, आई म्हणजे काय असतं? अहो, प्रत्येक ठिकाणी देवीला जमणार नाही म्हणून तिने या विश्वामध्ये आई निर्माण केली. आई म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगते. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, चांगली नोकरी करावी. आई म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगते. एका माऊलीचं लग्न लहानपणीच झालं आणि तिचा मुलगा 1.5 वर्षाचा असताना तिचे पती मरण पावले आणि लहानपणीच मुलाला एक डोळा नव्हता. तो मुलगा त्याच्या मित्रांमध्ये खेळायला गेला तर त्याचे मित्र त्याला एक आण्या म्हणून चिडवायचे. त्याला खूप वाईट वाटायचं. घरी यायचा, आईपाशी खूप रडायचा. आई सगळी मुलं मला चिडवतात. पण आई काहीच म्हणत नव्हती. त्या आईने सहन केलं पण देवाला ती घारणं करायची, हे देवा, माझ्या मुलाला तू एकच डोळा का दिलास? असे 4-5 महिने जाऊन दिले आणि 4-5 महिन्यानंतर ती आई आपल्या लेकराला कडेवरती घेऊन शहरामध्ये मोठ्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेली आणि त्या डॉक्टरांना सांगू लागली, डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला एक डोळा नाहीये, तुम्ही माझा डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा. सांगा ना, असं कोण करेल? असा कोणता मुलगा आहे की आपला डोळा काढून आपल्या आईला देईल? ती फक्त एक आईच असते की आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. आपल्या लेकराच्या हितामध्ये आपल्या आईचं सर्व काही असतं. माझे तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या लेकराच्या हितामध्ये आपल्या आईचं सर्व काही असतं. पहा,
एका कवी भाष्यकाराने त्या आईच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत होतो गमिताना, अमृताहुनी गोड पाजलास पान, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अहो, आपल्या आईचं आपल्या लेकरावरती खूप प्रेम असतं. त्या आईचे आपल्या मुलावरती खूप उपकार असतात. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. पण ज्या वेळेस त्या मुलाला सोडून ती आई निघून जाते ना, त्यावेळेस त्या मुलाला काय वाटत असेल पहा. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू माते ग, सार संपून राहीन आई तुझं एक नात. जरी चुकलं तुझं बाळ आई रडते धाई धाई ग, तू ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई. हो, आईचे आपल्या लेकरावरती खूप उपकार असतात. आई म्हणजे दारातली तुळस आहे. आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी आहे. कर्तृत्वाला आणि कर्तव्याला जी ठामपणे उभी राहते ना, ती म्हणजे आई असते. अहो, आणि शेवटचं वाक्य बोलेल, ती असताना आपल्याला तिची किंमत कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही. ती म्हणजे आई असते दादा. अहो, आई म्हणजे पावसाच्या धारा, आई म्हणजे थंडगार वारा आहे. अहो, साधी करंगळी जरी कापली ना तरी सुद्धा आपल्याला किती वेदना होतात की नाही, किती त्रास होतो. पण ज्या वेळेस ती आई आपल्या मुलाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवते, त्याला काही त्रास होऊ नये म्हणून आंबट तिखट काहीच खात नाही, एवढी काळजी घेऊन आपल्या बाळाला जन्माला घालते. खरं सांगू का दादा, मुलीचं माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये तिची आई आहे. ज्या दिवशी मुलीच्या माहेरातून मुलीची आई जाते ना, त्या दिवशी मुलीचं माहेर संपतं. अहो, आई कितीही गरीब असू द्या, आई कितीही गरीब असू द्या, पण सासरी जाताना मुलीला कधीच रिकाम्या पिशवीने पाठवणार नाही, काही ना काही देणारच. तिची पिशवी भरूनच देणार. ती एक आईच असते. ती आपल्या लेकरावरती खूप प्रेम करते. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेल. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अनरखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अहो, आईचं आपल्या मुलावरती खूप प्रेम असतं. पण
पण काही लोक आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून देतात. अहो किती सांगू त्या आईवडिलांबद्दल. आई वडील हे काशी तीर्थ क्षेत्र आहे. तुकोबराय म्हणतात, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. अहो लाथा मारल्या आपल्या बायकोचं ऐकून. कोणी? भक्त पुंडलिकाने. बायकोचं ऐकून लाथा मारल्या आपल्या आई वडिलांना. पण पुढे जाऊन त्या भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची एवढी मनोभावे सेवा केली. जगाच्या बापाला 28 युग विटेवर उभं केलं की नाही? युगे 28 विटेवर उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. आई वडिलांची सेवा केली, सर्व पाप नष्ट झाले. मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधीच विसरू नका. विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्याने काया, काया जिजवण तुझ्या सिरावर, धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, तुला मिळेल बंगला गाडी, खेतीवाडी मोटार गाडी. आई बाप मिळणार नाही, जाण ठेव तू थोडी. म्हातारपणी तू आई बापाला लावशी भीक मागाया वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया. अहो काही लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून देतात. वृद्धाश्रमामध्ये सोडून देतात. एका मुलाने आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून दिलं. ती आई आपल्या मुलाला रोज फोन करायची, बाळा मला आज तरी भेटून जा. मुलगा म्हणायचा, आई मला खूप कामं आहेत. ती आई रोज फोन करायची. शेवटी ती आई मरण पावली. त्यावेळेस त्या आईचं अंतःकरण काय म्हणत असेल हो? पहा, एक कविता आहे. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. माझ्या कुशीतला असुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवन भर पुरविले लाड, राहुनी अर्धपोटी सांज सकाळ. मी तुला पाहुनी डोळे झाकिले रे बाळा, तुम्ही नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुम्ही नाही पाणी पाजिले. अहो जिवंतपणी प्रॅक्टिकल राहायला शिका आणि जिवंतपणी आपल्या आईवडिलांची सेवा करा. जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाया मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहुनी डोळे झाकिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुला पाहुनी, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. अहो आईवडिलांचं आपल्या लेकरावरती खूप प्रेम असतं. आपल्या मुलासाठी आपले आईवडील काहीही करायला तयार असतात. त्याचं उत्तम उदाहरण सांगू का मी तुम्हाला? पहा,
आपल्या मुलांना समाजामध्ये वावरता यावं, त्यांच्या मुंजा व्हाव्यात म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी इंद्रायणी नदीमध्ये देहांत प्रायचित्त घेतलं की नाही? काय असेल त्यावेळेचा प्रसंग पहा ना दादा. 5 वर्षाचे माझे ज्ञानोबाराय होते, छोटीशी मुक्ताई होती, छोटेसे सोपान काका होते, निवृत्ती दादा होते. पैठणमध्ये विठ्ठलपंत दयेची याचना मागत होते, भीक मागत होते. माझ्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात, माझ्या मुलांना समाजामध्ये वावरता यावं म्हणून भीक मागत होते ते. काय असेल त्यावेळेचा प्रसंग ऐका ना. माझ्या मुलांना समाजामध्ये वावरता यावं, समोर धर्म मार्तंडांसमोर भीक मागत होते. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे, फक्त माझ्या मुलांना समाजामध्ये वावरता यावं. समोरच गणेश शास्त्री होते, गोपाल शास्त्री होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला एकच शिक्षा, देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्त हे ऐकल्यानंतर विठ्ठलपंतांच्या पायाखालची जमीन सरकली. देहांत प्रायचित्त कागद घेतले आणि सिद्धपेठेच्या दिशेने येऊ लागले. तिन्ही सांजेची वेळ झाली होती. रुक्मिणी मातेने दिवाबत्ती केली आणि स्वामींची वाट पाहू लागली. स्वामींची वाट पाहू लागली. विठ्ठलपंत आले. स्वामी सांगा ना स्वामी काय झालं, सांगा ना स्वामी काय झालं. आपल्या मुलांना समाजामध्ये वावरता येईल ना, आपल्या मुलांना समाजामध्ये वावरता येईल ना, त्यांच्या मुंजी होतील ना, सांगा ना स्वामी. विठ्ठलपंत म्हणतात आपल्या मुलांना समाजामध्ये वावरता येईल, पण त्यासाठी आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायचित्त. रुक्मिणी मातेचं अंग थरारलं, पण पतिव्रता होती, बोलली कधी निघायचं. विठ्ठलपंत म्हणाले आज रात्री. त्या दिवशी रुक्मिणी मातेने मांड्यांचा स्वयंपाक केला. 4 भावंडांना समोर बसवलं आणि म्हणू लागली, एक घास तोडला ज्ञानदादाच्या मुखात दिला, एक घास तोडला मुक्ताईच्या मुखात दिला. अहो छोटीशी मुक्ताईच्या मुखात घास भरला आणि खळदिशी डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेस मुक्ताई म्हणते आई काय झालं. अहो छोटीशी मुक्ताई, साधं बोलताही येत नाही, तोतलं बोलायची. आई काय झालं, का ललते सांग ना. त्यावेळेस आई म्हणते बाळा डोळ्यामध्ये कचरा गेला म्हणून. अहो रात्र झाली, सगळेजण झोपी गेले. कसा तरी रुक्मिणी मातेने घास गिळला आणि रुक्मिणी माता सुद्धा झोपी गेल्या. पण विठ्ठलपंत काही झोपले नाही. एकटक आपल्या लेकरांना बघत होते आणि दिव्यातली वात वर केली आणि 2 कागद घेतले. भर 2 पत्र लिहिले. एक पत्र लिहिलं ते धर्म मार्तंडांना आणि एक पत्र लिहिलं माझ्या ज्ञानदादाला. दोन्ही पत्र देवाऱ्यामध्ये ठेवली आणि रुक्मिणी मातेच्या अंगाला हात लावला. उठा जाण्याची वेळ झाली. आहोत मुक्ताई रुक्मिणी मातेच्या अंगावरती हात टाकून झोपली होती. जगातली पहिली आई असेल की आपल्या लेकराचा हात बाजूला ठेवून मरण्यासाठी जाते. लेकराचा हात बाजूला काढला आणि झोपडीतनं बाहेर आली आणि हंबरडा फोडला. जोराने रडू लागली. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणतात अडकलाय ना जीव, नका येऊ मग तुम्ही. नाही स्वामी, ही तुमची पत्नी रडत नाहीये,
तर या लेकरांची आई रडतीये. अहो माझा ज्ञानदादा मोठा आहे, निवृत्ती दादा मोठा आहे, सोपान दादाही मोठा आहे, पण माझी छोटीशी मुक्ताई, अहो तिला साधी झोळीची गाठही बांधता येत नाही. म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. आणि त्यावेळेस त्या रात्री माझ्या विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने त्या इंद्रायणीच्या नदीमध्ये देहांत प्रायचित्त घेतलं. दुसरा दिवस उजडला. ज्ञानदादा उठले, देवाला नमस्कार केला. समोर पाहिलं तर पत्र वाचले आणि हंबरडा फोडला. आई, बाबा. हा आवाज ऐकल्या क्षणी मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्ती दादा गोळा झाले आणि म्हणू लागले, काय झालं दादा? त्यावेळेस ज्ञानदादा सांगू लागले की आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, कारण आपल्याला समाजामध्ये वावरता यावं म्हणून. अहो सर्वजण दिवसामागून दिवस उलटून गेले. एक दिवस सोपान काका भिंतेला टेकून बसले होते, निवृत्ती दादा बसले होते, समोर मुक्ताई बसली होती आणि माझे ज्ञानदादा खांबाला टेकून बसले होते. माझ्या ज्ञानदादानं पाहिलं, मुक्ताई रडतीये. मुक्ता, ए मुक्ता, काय झालं ग? काही नाही दादा. आईची आठवण येते का? नाही दादा. बाबाची आठवण येते का? नाही दादा. सांग ना मुक्ता, काय झालं? ज्ञानदादाने ओळखलं, गेले 6 दिवस झालं माझी मुक्ता जेवली नाहीये. ज्ञानदादा म्हणतो, मुक्ता भूक लागली ना? होय रे दादा. आणि मुक्ता आपल्या ज्ञानदादाला येऊन मिठी मारते. त्यावेळेस ज्ञानदादा म्हणतो, मुक्ता आईची आठवण आली ना मला मिठी मारत जा, आणि बाबाची आठवण आली ना की निवृत्ती दादाला मिठी मारत जा. आणि निवृत्ती दादा आणि ज्ञानदादाने हातामध्ये पिशवी घेतली आणि मधुकरी आणण्यासाठी आळंदीमध्ये गेले. पहिला दरवाजा वाजवला, भिक्षांदेई, भिक्षा वाढ माय. त्यावेळेस दरवाजा उघडला गेला. आतून आवाज आला, ए संन्यासाच्या कार्ट्या, आलास का सकाळी सकाळी तोंड दाखवायला? आत्ताच्या आत्ता चालता हो. दुसरीकडे गेलं, तिथं सुद्धा तेच. आणि तिसरीकडे गेलं, तिथे मग भिक्षा मागितली, भिक्षांदेई माय, भिक्षा वाढ. पण ते म्हणतात ना, जिथं कोणी कोणाचं नसतं ना तिथे कोणीतरी कोणाचं असतं. अहो एक बाई बाहेर आली आणि तिने एवढं धान्य ज्ञानदादाच्या झोळीमध्ये टाकलं आणि ज्ञानदादाच्या चेहऱ्यावरती आनंद मावेनासा झाला. ज्ञानदादा म्हणू लागला, आता माझ्या मुक्ताईला पोटभर खाता येईल. आणि झप 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 सिद्धपेठेच्या दिशेकडे चालू लागले. आणि तिकडे सिद्धपेठेच्या दिशेने चालत असताना समोरूनच घोड्यावरून विसोबा खेचर जाताना दिसले. त्यांचं लक्ष माझ्या ज्ञानदादाकडे गेलं. ए ज्ञान्या, विठ्ठलपंताचा ना रे तू? कुठे निघाला सकाळी सकाळी? आणि हातामध्ये काय आहे? पाहिलं तर कोरडा शिदा. कुठून चोरलास? अरे चोरट्या, कुठून चोरलास? सांग पटकन, असे विसोबा खेचर म्हणू लागले. आणि थार दिशी ती पिशवी खाली फेकली आणि ते धान्य उचलू नये म्हणून त्याच्यावरून पायाने माती कालवली. अहो त्यावेळेसही संतांना त्रास होता आणि आजही संतांना त्रास आहे. नाही कळाले, ज्ञानदादाचे ध्यान आम्हाला नाही कळाले, मुक्ताईचे गुह्य आम्हाला नाही कळाले, सोपान काकाचा एकांत आम्हाला नाही कळाला. आणि ज्ञानदादा भरभर सिद्धपेठेच्या दिशेने आले, झोपडीमध्ये गेले, दरवाजा बंद केला आणि ध्यानास्थ बसून रडू लागले. मुक्ताईने पाहिलं, दादा आला, दादा आला. पाहतं तर काय, ज्ञानदादा समाधीस्थ बसले आहेत, परंतु डोळ्यातनं आसवे येतात. दादा काय झालं दादा, सांग ना. अहो त्यावेळेसही संतांना त्रास होता आणि आजही संतांना त्रास आहे. पण ज्या वेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी जगाच्या कल्याणाकरिता पसायदान लिहिलं ना,
आणि प्रार्थना केली, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकार. अहो, संतांच्या संगतीमध्ये राहा, तुम्हाला अगाध पुण्य प्राप्त होईल आणि तुम्हाला वेगळा आनंद अनुभवायला मिळेल आणि तुमची क्रांती होईल. अन्यथा हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. मायबाप हो, आजच्या या कलियुगामध्ये परिस्थिती फार बदललेली आहे. गीता, भागवत, रामायण, महाभारत ग्रंथ, संत, भगवंत यांची गरज तरी काय आहे हो? पहा, आजच्या या कलियुगामध्ये परिस्थिती फार बदलली आहे. आज आपल्या घरामध्ये सगळे सेट आहेत की नाही? पहा, ऐकताय ना? पहा, आज आपल्या घरामध्ये सगळे सेट आहेत. टीव्ही सेट आहे ना, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, सगळे सेट आहेत. परंतु आपला माइंड हा अपसेट आहे आणि त्याला सेट करण्यासाठी कोणतं? तर हे कीर्तन, हे प्रवचन, हे 2 तासांचं ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. आजच्या काळामध्ये पहा, परिस्थिती बदललेली आहे. आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं, कॉलेजला जाणं ही आपली गरज आहे. पहा, व्हॉट इज द एज्युकेशन? एज्युकेशनची व्याख्या करत असताना असं सांगितलंय की एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे सगळं खरं आहे. एज्युकेशनचं शिक्षण घेणं ही आपली गरज आहे. पण गावागावामध्ये जाऊन कीर्तन करणं, प्रवचन करणं, आध्यात्मिक क्षेत्राला धरून चालणं हे आपलं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या 2 गोष्टीची जाण या महाराष्ट्राच्या मातीला झाली पाहिजे. अहो, ज्याला डॉक्टर व्हायचं आहे त्याला मेडिकल कॉलेज, ज्याला शिक्षक व्हायचं आहे त्याला BSc D.Ed कॉलेज, ज्याला वकील व्हायचं आहे त्याला लॉ कॉलेज, पण ज्याला माणूस बनायचं आहे ना त्याला कीर्तन हा एकमेव कारखाना आहे. मी सांगत नाही तर माझे ज्ञानोबाराय सांगतात. कीर्तनाचे नटनाचे ते व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे. किंवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप, कलियुगी माझे करावे कीर्तन, ते नारायण देईल भेट. भरपूर प्रमाण आहेत. पहा, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. किंवा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. अहो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे. हे फक्त कीर्तनातून शिकवलं जातं, प्रवचनातून शिकवलं जातं. म्हणून कीर्तनाची गरज कोणाला आहे? माणसाला आहे. पहा, कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना पण कुत्रा म्हणूनच मरतो. म्हणून कुत्र्याला कीर्तनाची गरज आहे का? नाही.
म्हणून या नरदेहामध्ये आलोय ना तर चांगलं जगा, कारण मागं फक्त आणि फक्त कर्मच शिल्लक राहणार आहे. देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. पहा, भक्ती करत असताना, सेवा करत असताना, सेवा सकाम असावी का निष्काम असावी हो? बोलत चला, बोलायला काही पैसे लागतात का? सेवा सकाम असावी का निष्काम असावी? तर सेवा निष्काम असावी. पहा, प्रभू रामचंद्रांची तिघांनी सेवा केली, बिभीषण, सुग्रीव आणि हनुमंत. बिभीषण आणि सुग्रीव यांची सेवा सकाम होती, त्यांना राजगादी हवी होती. प्रभू रामचंद्रांनी त्यांना दिली, पण परिणाम काय झाला? कोणी सुद्धा त्यांचं नाव घेत नाही आणि कोणत्या गावात त्यांचं मंदिर देखील नाही. परंतु माझ्या हनुमंतरायांनी त्या भगवंताची निष्काम सेवा केली. परिणाम काय झाला? प्रत्येक जण त्यांचं स्तुती करतं की नाही? आणि प्रत्येक गावात त्यांचं मंदिर देखील आहे. पवन सुत पावन नाम अपने बस करे रखे राम. एकदा भगवान शंकर प्रभू रामचंद्रांची निष्काम सेवा करण्यासाठी निघाले. त्यांनी विचार केला, देव म्हणून गेलो तर आपल्याला त्यांची निष्काम सेवा होणार नाही, म्हणून त्यांनी माकड योनी निवडले. कारण माणसाला 3 गोष्टी लागतात, अन्न वस्त्र निवारा, रोटी कपडा मकान. परंतु वानराला काहीच लागत नाही. त्यांना कपडे लागत नाही, त्यांना अन्न लागत नाही, ते पाल्यावरती जगतात, बरोबर. आणि आतापर्यंत त्यांनी घर देखील कुठं बांधलेलं नाही. म्हणून मायबाप हो, निष्काम सेवा असावी. भगवंताची सेवा करत असताना सेवा ही निष्काम असावी. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. माणसाने जीवन जगत असताना जीवनात कितीही त्रास झाला ना तरी सुद्धा देवाची भक्ती करणे सोडू नका. ज्ञानोबा, तुकोबा आदी संतांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. समाजाने त्यांना किती त्रास दिला हो, पण ते आपल्या निश्चयापासून, देवाच्या भक्तीपासून किंचित सुद्धा बाजूला झाले नाही. मग मला सांगा, त्रास झाला म्हणून काही जेवण करणे सोडून द्यायचं का? बोलत चला, नाही ना. आजारी पडलं म्हणून काही श्वास घेणे बंद करायचं का? नाही ना. मग थोडा त्रास झाला म्हणून काही लगेच देवाची भक्ती करणे सोडून द्यायची का? तर नाही. मनुष्याने 2 गोष्टी कधीच सोडू नये, 1 भजन आणि 2 भोजन. पहा, भोजन सोडले की जिवंत राहणार नाही आणि भजन सोडले तर कुठलेच राहणार नाही. अर्थात भोजन हेच भजन हेच भोजन आहे. पहा, देवाचं नामस्मरण करावं. विठ्ठल माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. विठ्ठल माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. किती आनंद आहे याच्यामध्ये, आहे की नाही? आता तुम्ही सर्वजण भजन म्हणणार का? सर्वांनी भजन म्हणायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी. वा वा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल. वा. हा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो, किती आनंद आहे याच्यामध्ये, आहे की नाही? 2 मिनिटासाठी सगळं विसरून केलं का नाही देवाचं नामस्मरण, केलं की नाही? किती आनंद आहे याच्यामध्ये. अहो, पण आपलं उलट आहे. आपण काय करतो पहा, मनाने संसार करतो आणि शरीराने देवाचं नामस्मरण करतो की नाही? माझे तुकोबराय मनाने संसार करायचे आणि शरीराने परमार्थ करायचे. 13व्या वर्षी तुकोबारायांवर संसाराची जबाबदारी पडली. 4 वर्ष संकटांनी त्यांना हैराण करून सोडले होते आणि 2 वर्ष सतत दुष्काळ पडल्यामुळे तुकोबारायांची पहिली पत्नी रखुमाई अन्न करत मेली. दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करत मेली. पुढे जाऊन माझे तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पडती भिके कुत्री घर राखीती. अहो, तुकोबराय संसाराला व्यापले होते. त्यांना संसार नको होता. ते मनाने परमार्थ करायचे आणि शरीराने संसार करायचे. आपलं नेमकं उलट आहे पहा. आपण काय करतो, मनाने करतो संसार आणि शरीराने करतो परमार्थ. मला सांगा, ज्या साधनांद्वारे आपण सुखाची अपेक्षा करतो ते साधनच मुळात दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पहा, संसारामध्ये आपल्याला आज सुख भेटेल, उद्या सुख भेटेल या आशेने आपण संसार करत असतो. मग हीच आशा किती दुर्दशा करते पहा. एक दृष्टांत सांगते. एका कुंभाराकडे 2 गाढवं असतात. किती गाढवं? 2 गाढवं. तो दोन्ही गाढवं काही कारणास्तव विकून टाकतो. एक गाढव विकतो डोंबाऱ्याला आणि एक गाढव विकतो डोब्याला. आता बरेच वर्ष एकत्र राहिल्यामुळे या दोघांची फार मैत्री असते. बऱ्याच वर्षानंतर दोघांची भेट होते. आता पहिला असा टुम झालेला असतो, फुगलेला असतो आणि दुसरा असा वाळलेला असतो. तसं जाड झालेल्या गाढवानं विचारलं, का रे मित्रा, फारच जाड झाला, किती सुखी आहे तू? अरे हो, मला काही कामच नसतं. एकदा का धोब्यावाल्याची कपडे नदीवरती नेऊन टाकली ना की धोब्यावाला दिवसभर कपडे धुतो आणि मी दिवसभर नदी किनारी हिरवागार गवत खात बसतो. बरं, माझं जाऊ दे, तू काय एवढा वाळलाय? त्यावेळेस तो वाळलेला गाढव म्हणतो, अरे काय सांगू मित्रा, डोंबारी रोज एका गावामध्ये नेतो आणि तिथं जाऊन दोरीवरचा खेळ खेळतो आणि त्याची 13 वर्षाची मुलगी, कोण? चिंगी, त्या चिंगीला म्हणतो, चिंगे, दोरीवरून खाली पडली की तुझं लग्न त्या गाढवा संग लावीन. मी रोज उपाशी पोटी चिंगी खाली पडायची वाट बघतो, पण चिंगी काय खाली पडत नाही आणि माझं आणि चिंगीचं लग्न काय होत नाही. मग मला सांगा, ही आशा किती दुर्दशा करते की नाही? मुळात ज्या साधनांद्वारे आपण सुखाची अपेक्षा करतो ते साधनच मुळात दुःखरूप आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. दुःखरूप आहे संसार, तरी पण आपण सोडतो का? नाही सोडत. अहो, असे माझे जगद्गुरु तुकोबराय संसाराला व्यापले गेले, त्यांना संसार नकोसा झाला. अहो, तुकोबरायांवरती देव प्रसन्न होता, देव. आणि तुकोबरायांवरती माझे छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न होते. छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांच्या घरी नजराणा पाठवला, तो सुद्धा त्यांनी घेतला नाही. उलट ते म्हणतात, दिवट्या छत्र घोडे येतो बऱ्यात ना पडे, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान. मग तुम्ही काय करा तर कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी. अहो देव प्रसन्न होता, देव माझ्या तुकोबरायांवरती. पहा, यदा कदाचित आपल्यावर देव प्रसन्न झाला तर काय मागायचं? कधी केलाय का विचार? देव प्रसन्न झाल्यावरती काय मागायचं? मी सांगते, पहा, एक दृष्टांत आहे. 3 शंकराचे भक्त होते आणि ते मनोभावे शंकराची सेवा करायची. एक बेलाचं पान आणायचा, एक दूध घेऊन यायचा, एक पाणी घेऊन यायचा. बरं, पहा, आणि एक दिवस त्यांना देव प्रसन्न झाला, भगवान शंकर प्रसन्न झाला. बरं का? आणि आता भगवान शंकर प्रसन्न झाल्यावरती त्यांचा तो अकराळ विकराळ रूप पाहून एक ह्या दिशेला, एक ह्या दिशेला आणि एक ह्या दिशेला, 3 दिशेला 3 जण गेली. आणि भगवान शंकराने विचारलं, बालका, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, बोल काय मागशील? आता पहिला म्हणतो, काय मागायचं? आता पहिला म्हणतो की हे देवा, माझं जास्त काही मागणं नाहीये, मी तुझ्याकडे एवढंच मागतो, चिंचेची झाडं 1 कोट. किती? चिंचेची झाडं 1 कोट, प्रत्येक पानाला 100ची नोट. आता मला तुम्ही सांगा किती पैसे झाले असतील होते? अहो कॅल्क्युलेटर घरी जाऊन कॅल्क्युलेटर करा. चिंचेची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 100ची नोट. बरं, दुसऱ्याला विचारलं, तू काय मागशील? दुसरा म्हणतो, हे देवा, माझं एवढं मागणं नाहीये, मी तुझ्याकडे एवढंच मागतो की ही सर्व झाडं तोडायची, त्याच्या फळ्या बनवायच्या, त्याची कपाटू बनवायची आणि तू दिलेले पैसे त्याच्यात ठेवायचे, त्याला कुलूप लावायचं आणि त्याची चावी माझ्याजवळ ठेवायची. तथा असतो. तिसऱ्याला विचारलं, तू काय मागशील? तिसरा म्हणतो, हे देवा, हे दोघेही माझे चुलते व्हावा, यांचा वंश बुडावा आणि या पैशाचा मालक मी व्हावा. मग मला सांगा, देव प्रसन्न झाल्यावरती अशी मागणी मागणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तुकोबारायांवर देव प्रसन्न होते, परंतु त्यांनी देवाकडे एवढंच मागितलं, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा, मी तुझ्याकडे एवढंच मागतो की मला तुझा कधी विसर पडू देऊ नये, ह्याची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. अहो, म्हणून नेहमी आपल्या घरामध्ये संत पूजा असावी, वारकऱ्याच्या घरामध्ये 3घांची सेवा असावी. बिभीषण, सुग्रीव, वारकऱ्याच्या घरामध्ये 3घांची सेवा असावी. ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा या 3 देवांमध्ये सर्व देव सामावलेले आहेत. म्हणून वारकऱ्याच्या घरामध्ये 3घांची सेवा असावी. म्हणून यथामती यथावकाश या ठिकाणी 2 चरणांचा भावार्थ मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य म्हणजे माझेच वडील हरिभक्त पारायण नवनाथ महाराज चोरगे, श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या चरणावरती सेवा अर्पण करते. त्याचप्रमाणे हिरामाता देवी यांच्या चरणावरती सेवा अर्पण करते. तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. पुंडली करदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, हिरा माता की जय, सब संतन की जय. नमो पार्वती पदे